राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 17 फुटांवर आली आहे। अजूनही राजाराम बंधाऱ्यावरून वेगानं पाणी वाहत आहे। अशा वेळी काही भटक्या कुत्र्यांनी भलतंच धाडस केलं। वाहणाऱ्या पाण्यातून बंधारा ओलांडण्याचा प्रयत्न करणारं एक श्वान अचानक नदीत वाहून गेलं। त्यानंतर त्याच्या मागून निघालेल्या अन्य श्वानांना जणू अक्कल आली आणि त्यांनी वाहत्या पाण्यातून मागं येणं पसंत केलं। तर नदीत पडलेल्या श्वानानं आपल्या जलतरणाचं कौशल्य पणाला लावून थोड्याच वेळात नदी काठ गाठला। या प्रकारामुळे पुन्हा एकदा राजाराम बंधाऱ्याला रेलिंग नसल्यानं काय होऊ शकतं याचा प्रत्यय आला। कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्यावरील ही आजची दृश्य आहेत। मोकाट कुत्र्यांनी या वाहत्या पाण्यातून बंधारा ओलांडण्याचं धाडस केलं। बंधाऱ्यावरून वाहणाऱ्या पाण्याला चांगलाच वेग होता, त्यामुळं थोडेफार हेलकावे खात हे श्वान बंधाऱ्यावरून चालत पुढे जाऊ लागलं। त्याच्या पाठोपाठ अन्य 2 कुत्री पाण्यात शिरली, पण बंधाऱ्याच्या मध्यभागी गेल्यावर त्यातील एक श्वान वेगवान पाण्याच्या प्रवाहाबरोबर थेट नदी पात्रात वाहून गेलं। या घटनेनंतर मात्र उरलेल्या 2 श्वानांना जणू शहाणपण आलं। आपला एक सहकारी पाण्यात वाहून गेल्याचं पाहिल्यानंतर अन्य 2 श्वान मागे फिरले, तर त्याच वेळी नदीत वाहून गेलेल्या श्वानानं पूर्ण ताकदीनिशी पोहायला सुरुवात केली आणि 5-6 मिनिटात नदी किनारा गाठला। या घटनेमुळे पुन्हा एकदा राजाराम बंधाऱ्यावरील धोकादायक परिस्थिती दिसून आली। या बंधाऱ्यावर संरक्षक रेलिंग नाही, त्यामुळे यापूर्वी सुद्धा वाहनं नदीत कोसळून अपघात झालेत आणि काही जणांचा जीवही गेलाय। आज एका श्वानाच्या जीवावर बेतलं होतं, पण त्या बहादरानं धीर न सोडता आणि जलतरणाचं कौशल्य दाखवून आपला जीव वाचवला।